नमस्कार, मी परमदास जाधव. तर मित्रांनो, तुम्ही कधी ऐकलंय का, की गरीब लोकांचा श्रीमंत देश हा भारत आहे. तर ही फक्त एक ओळ नाही, तर ती भारताची एक कडू सत्यता आहे. आज आपण जाणून घेणार आहोत, भारत खरंच श्रीमंत आहे का? आणि लोक अजूनही गरीब का आहेत? तर भारत किती श्रीमंत आहे? भारत ही जगातील टॉप अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. तर भारताचा GDP खूप मोठा आहे. IT उद्योग, शेती सर्वच क्षेत्रात प्रगती आहे. जगभरात भारताची ओळख एक वाढती ताकद म्हणून होते. पण इथे मोठा प्रश्न आहे. भारतात अजूनही लाखो लोक गरीब आहेत. लोकांना बेसिक गरजा मिळत नाहीत. त्याचे मुख्य कारण म्हणजे संपत्तीचे असमान वाटप. वरच्या 1% लोकांकडे खूप मोठा पैसा आहे आणि खालच्या 50% लोकांकडे खूप कमी आहे. म्हणजेच काय? श्रीमंत अजून श्रीमंत होत आहेत आणि गरीब अजून गरीब होत आहेत. याचे काय कारण आहे? तर शिक्षणाचा अभाव, आणि याच्यामुळे तरी गरीब हा माणूस गरीबच होत जातोय. बेरोजगारी, पैसा मिळणे मुश्किल आहे सध्या तरी, आणि ग्रामीण भागात कमी संधी आहेत. ग्रामीण भागामध्ये डेव्हलप एरिया हा नसल्या कारणाने तर भ्रष्टाचार, काही गोष्टीमध्ये भ्रष्टाचार हा खूप मोठ्या प्रमाणात चालतो आणि म्हणून हे सगळे कारणे गरिबी वाढवतात. बदल कसा होईल याच्यात? तर सर्वांसाठी चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे. ग्रामीण भागात किंवा जिथे जिथे रोजगार नाही तिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजे किंवा करून द्यायला पाहिजे. समान संधी पाहिजे. हे झालं तरच भारत खऱ्या अर्थाने श्रीमंत बनेल. म्हणूनच भारत देश हा श्रीमंत आहे, पण सर्व लोक नाहीत, आणि म्हणूनच भारतात गरीब लोकांचा श्रीमंत देश असे म्हणतात. तर तुमचं मत काय आहे? बरोबर. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.